आपण या प्लॉटमध्ये आहोत. आता राजमाता बघितलं तर सगळीकडे पिवळेपण आहे. आता ह्याचं कारण याचे कारण काय असू शकतं शेतकऱ्यांना सरळ सरळ सांगायचं मला झालं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी म्हणजे जर तुमचे जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर कमी असेल तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बुरशी. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण जर सोयाबीनच्या शेवटच्या टेजला तुम्ही जर बघितलं तर येल्लो मोजाक यायला चालू होते, पिवळेपणा येतो. आता हे राजमाता असंच आहे, जर ह्याचे जर असे पिवळेपणा जर झाले तर काही दिवसांनी असा सगळा प्लॉट पिवळा होऊन जाईल तुमचे आणि शेंगाची फुगवण होणार नाही. मग ह्याच्यासाठी तुम्हाला प्रतिबंध उपाय करणं गरजेचं जर पिवळेपणा थांबवायचा असला राजमाचा. दुसरं आता ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे अति पाणी, राजमा पिकाला पाणी जास्तही जमत नाही आणि कमीही झालं नाही. सिस्टमॅटिक पाणी पाहिजे. काय काय शेतकरी 8-8 15-15 घंटे स्प्रिंकलर एका ठिकाणी लावतात, त्याच्यामुळे हे पिवळेपणा याचं कारण असतं. दुसरं म्हणजे आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये रसशोषक किडे आळे. आता आळी जर तुमच्या असेल रसशोषक किडे असेल राजमा जर तुम्ही मावा तुडतुडा किंवा जर तुमची आळी असेल जे रस शोषून घेतात पाण्यामधला आणि त्याच्यामुळे ती पिवळेपणा यायला हिरवे सगळं कमी होतं. मग अशा वेळेस तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ह्याच्यावर सर्व